Hello dear students, this is Pragati. आपण पाहतो आहे सेट्स प्रॅक्टिस सेट 1.4 चा क्वेश्चन नंबर 4. पहा मुलं, आपल्याला एक वर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे. वर्ड प्रॉब्लेम मोठा आहे पण त्याला घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही आहे. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी हे काय याच्यातून आपल्याला काय काय भेटतं ते सगळ्यात पहिले पाहूया आणि मग काय विचारलं आहे याच्यावर फोकस करूया. बरोबर? चला तर मग स्टार्ट करूया. A survey was conducted to know the hobby of 220 students. म्हणजे किती स्टुडंट्स होते? टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स आपल्याला किती मिळाले? याचा नंबर आहे 220. म्हणजे हा जो युनिव्हर्सल सेट आहे तो 220 चा आहे. बरोबर? आउट ऑफ विच 130 स्टुडंट्स इन्फॉर्म अबाउट देअर हॉबी ॲज अ रॉक क्लाइम्बिंग. तर हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग किती नंबर्स होते? 130. तर मग इथे आपण 130 लिहिणार. तर ए सेट कितीचा झाला? 130चा. पाहूया पुढे. अँड 180 स्टुडंट्स इन्फॉर्म अबाउट देअर हॉबी ॲज अ स्काय वॉचिंग. स्काय वॉचिंगचे किती होते? 180. तर स्काय वॉचिंगसाठी आपण 180 नंबर लिहिणार. तर हा बी सेट झाला 180चा. बरोबर? आता देअर आर 110 स्टुडंट्स हू फॉलो बोथ द हॉबीज. म्हणजे हे इंटरसेक्शन झालं बरं का मुलांना. तर मग इंटरसेक्शनमध्ये आपल्याला 110. तर मग इथे 110 आपल्याला इंटरसेक्शनमध्ये लिहावं लागेल. देन हाऊ मेनी स्टुडंट्स डू नॉट हॅव एनी ऑफ द टू हॉबीज. तर दोनपैकी एकही हॉबी नाही आहे असे किती मुलं हे शोधायचं आहे. म्हणजे आपल्याला त्याच्यासाठी किती मुलांना हॉबी आहे हे शोधावं लागेल ना युनियनमध्ये. तर आपल्याला नंबर ऑफ जो सेट ए आहे तो युनियन बी हा आपल्याला फाइंड करावा लागेल आणि किती मुलांना हॉबी दोनपैकी नाही आहे त्याच्यासाठी आपल्याला नंबर ऑफ ए युनियन बी चा डॅश हा फाइंड करावा लागेल. बरोबर? आणि मग आपण पुढचं सॉल्व्ह करूया. ठीक आहे? चला तर मग पहिले आपल्याला ए युनियन बी काढायचं आहे. तर आपल्याला काय करावं लागेल? फॉर्म्युल्यानुसार ए युनियन बी काढायचा आहे. तर इंटरसेक्टवाला पोर्शन हा मायनसमध्ये जाईल. चला मग लिहून घेऊया आपण. तर पहा फॉर्म्युला आपल्याला ए युनियन बी पहिले काढायचा आहे. नंबर ऑफ सेट ए किती आहे? आपल्याला 130 मिळालेले आहेत. बी मध्ये आहेत 180 आणि आपण मायनस करणार आहोत इंटरसेक्शन 110. तर आपल्याला हे मिळतात आहे. सॉल्व्ह केल्यावर आपल्याला हे 200 मिळतं मुलांना. आता 200 म्हणजे ए युनियन बी हा पूर्ण जे ज्यांना हॉबी आहे ते आपल्याला युनियनमध्ये म्हणजे 200 ते आहेत. आता ज्यांना नाही आहे ह्या दोनही हॉबी ते काढायसाठी काय करावं लागेल आपल्याला? पूर्ण युनिवर्समधून हे मायनस करावं लागेल. बरोबर ना? तर मग नंबर ऑफ ए युनियन बीचा डॅश पाहिजे आपल्याला म्हणजे ते सोडून युनियन सोडून. तर मग आपण नंबर ऑफ युनिवर्समधून मायनस करणार नंबर ऑफ ए युनियन बीला. बरोबर? मग कसं सॉल्व्ह करायचं? यू किती आहे? 220 आहे. मायनस नंबर ऑफ ए युनियन बी हे आपले 200 निघाले. म्हणजे आपला आन्सर किती आलं? 20. आपला आन्सर आला 20. आता 20 असे स्टुडंट्स आहेत ज्यांना दोनपैकी एकही हॉबी नाही आहे. बरोबर? आता क्वेश्चन काय विचारला आहे ते पाहूया. हाऊ मेनी ऑफ देम फॉलो द हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग ओनली. तर रॉक क्लाइम्बिंगसाठी आपण ए सेट चूज केला होता. तर रॉक क्लाइम्बिंग आपल्याला प्युअरली काढायचं आहे. तर इंटरसेक्शनवाला पार्ट मायनस करावा लागेल ना आपल्याला. तर पहा रॉक क्लाइम्बिंगसाठी आपल्याला काय करावं लागेल? हा जो सेट आहे पूर्ण ए म्हणजे नंबर ऑफ एच्या सेटमधून आपण मायनस करणार आहोत काय? इंटरसेक्शनवाला पार्ट म्हणजे नंबर ऑफ ए इंटरसेक्ट बी हे आपण काढलं की आपल्याला आन्सर आपल्याला रेडी मिळणार. तर किती होते? 130 मधून आपण 110 मायनस केलं. आपल्याला काय मिळणार? हे झाले 20. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटलं आहे? हाऊ मेनी स्टुडंट्स फॉलो द हॉबी ऑफ स्काय वॉचिंग. स्काय वॉचिंगवाला आपला बी सेट आहे. तर बी सेटमधून आपण इंटरसेक्शनवाला मायनस करू. तर आपल्याला प्युअरली आपल्याला स्काय वॉचिंग मिळतील. बरोबर? चला तर मग लिहून घेऊया. तर पहा पूर्ण बी सेटमधनं आपल्याला इंटरसेक्शन मायनस करावं लागेल. तर आपल्याला बी फक्त स्काय वॉचिंगवाले मिळतील. तर टोटल बी किती आहे? 180 आहे. इंटरसेक्शन पार्ट आहे 110चा. तर आपल्याला मिळतो आहे 70. 70 हे काय आहे?
जे प्युअरली आपल्याला मिळतात. आणि हे 20 काय आहे, हे फक्त आपल्याला रॉक क्लाइम्बिंग मिळतात अशा प्रकारे. तर मुलांनो, अशा प्रकारे हा क्वेश्चन संपतो आहे. आय होप तुम्हाला व्यवस्थित समजलेला असेल. अँड इफ यू अंडरस्टँड वेल, देन प्लीज टाइप येस इन द कमेंट. थँक यू फॉर वॉचिंग.